नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सावधान, वृक्षतोड पडणार महागात. शहरवासियांनो सावधान, जर तुम्ही अवैधपणे वृक्षतोड केल्यास तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की वृक्षतोड तर सोडाच, साधी फांदी जरी छाटावायची असल्यास त्याकरिता मनपा उद्यान विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वृक्षतोड संदर्भात वेगवेगळ्या कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई केली जाते. अशा प्रकरणांबाबत दंड व शिक्षेची तरतूद आहे. उत्तर नागपुरातील मातोश्री रमाई आंबेडकर परिसरातील पार्किंगमध्ये असलेल्या 20 वर्ष जुन्या वृक्षांवर मनपाच्या उद्यान विभागाने आरी चालविली आहे. त्यांना फांद्या कापायच्या होत्या, पण त्यांनी झाडावरच आरी चालवली आहे. आपण हे दृश्य बघू शकता. कशा प्रकारे झाडांची छटाई करण्यात आली आहे. वाहनामध्ये झाडाचे लाकूड कोंबताना हे मनपा उद्यान विभागाच्या कंत्राटदाराचे माणसं दिसत आहेत. लघुवेतन कॉलनी परिसरात हे मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान आहे. 6 फेब्रुवारी दुपारी अंदाजे 3:30 वाजताच्या सुमारास मनपा उद्यान विभागाच्या कंत्राटदाराचे माणसं लघुवेतन कॉलनीच्या मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान परिसरात असलेल्या पार्किंग येथे आले. उद्यानाच्या पार्किंग परिसरात 20 वर्ष जुने वृक्ष आहेत. या वृक्षांवर चक्क या उद्यान विभागाच्या कंत्राटदारांच्या माणसांनी आरी चालवली. आपण बघू शकता कशा प्रकारे हे वृक्षांचे आपण बघू शकता हे दृश्य कशा प्रकारे वृक्ष तोडण्यात आलं आणि या वाहनामध्ये हे वृक्षांचे जे लाकूड आहेत कोंबताना दिसत आहेत. या कर्मचाऱ्यांना फांद्या कापायच्या होत्या, परंतु त्यांनी चक्क आपण बघू शकता वृक्षांचे लाकूडच कापलेलं दिसत आहे. आपण हे बघू शकता हे दृश्य. फांद्या न कापता या कंत्राटदाराच्या कामगारांनी चक्क झाडाचं लाकूडच कापलेलं दिसत आहेत. आपण हे बघू शकता हे दृश्य. बघा कशा प्रकारे हे हातामध्ये या वृक्षाचं हे लाकूड नेताना आपल्याला दिसत आहेत. हे बघा हे दोन जे कामगार आहेत ते बघा कशा प्रकारे खांद्यावर हे लाकूड घेऊन जाताना दिसत आहेत. हे बघू शकता हे दृश्य कशा प्रकारे लाकूड खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहेत आणि वाहनामध्ये कोंबताना दिसत आहेत. हे बघू शकता हे दृश्य कशा प्रकारे या झाडाची छटाई करण्यात आली. या दृश्यावरून आपल्याला लक्षात येईल यांना फांद्या कापायच्या होत्या, परंतु चक्क त्यांनी लाकूडच कापलं त्या वृक्षाचं. आपण बघू शकता कशा प्रकारे त्या वृक्षाला या उद्यान विभागाच्या कंत्राटदाराच्या माणसांनी अपंग केलेलं आहे. या वृक्षांना आपण बघू शकता कशा प्रकारे लाकूड कापलेलं आहे. हे दृश्य बघू शकता आपण कशा प्रकारे वृक्षाचं लाकूड कापलेलं आहे. वृक्षाची फांदी कापण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर करावा लागतो, पण चक्क नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कंत्राटदाराच्या माणसांनी आरीचा वापर करून या झाडांचं लाकूड कापलेलं आहे. या झाडांना अपंग केलेलं आहे. हे जे दृश्य आहे हे लघुवेतन कॉलनी मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान परिसरातील पार्किंगचं हे दृश्य आहे. हे बघू शकता कशा प्रकारे या झाडांची नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी हे वृक्ष कापलेलं आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे हे लाकूड या वृक्षाचं कापलेलं आहे आणि कशा प्रकारे या वाहनामध्ये हे लाकूड कोंबत आहेत. हे आपण दृश्य बघू शकता कशा प्रकारे
हे लाकूड वाहनामध्ये कोंबताना दिसत आहे. आपण हे दृश्य लाईव्ह दृश्य आहेत, हे बघू शकता. हे 6 फेब्रुवारीचं हे दृश्य आहे. वृक्षाचे तोडलेले लाकूड या मनपाच्या उद्यान विभागाच्या कंत्राटदारांच्या माणसांनी नेमकं कुठे नेलेत हा शोधाचा विषय आहे. या घटनेमुळे मात्र परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पर्यावरण प्रेमींनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या गंभीर घटनेवर मनपा आयुक्त काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जनतेचं आणि पर्यावरण प्रेमींचं लक्ष लागलं आहे. तर ही होती आजची खास बातमी. आपण बघत रहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.